आणि आता सर्वांनासाठी महत्त्वाची बातमी आहे। सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदनिका धारकांसाठी आता ही महत्त्वाची बातमी आहे, कारण सोसायटीमधील फ्लॅट आकारानुसारच मेंटेनन्स द्यावा लागणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। फ्लॅटच्या आकारानुसारच मेंटेनन्स। मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। सरकारचा समान मेंटेनन्सचा निर्णय बदलणार। सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील मेंटेनन्सच्या मुद्द्यावरून मतमतांतर आहे। त्यातही एका सोसायटीत वेगवेगळ्या आकाराचे फ्लॅट असतील तर मेंटेनन्स किती द्यायचा यावरून वादही घडतात। मात्र यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। सदनिकेच्या आकारानुसारच देखभाल शुल्क म्हणजेच मेंटेनन्स द्यावा लागणार आहे। न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठानं पुण्यातील एका निवासी संकुलातील वादासंदर्भात हा निवाडा दिला। मात्र कोर्टाच्या या निकालानं सरकारच्या एका निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। राज्य शासनानं सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी अलीकडेच नव्या नियमावलीचा मसुदा जाहीर केलाय। एका इमारतीमधील विविध आकारांच्या सदनिकांना सारखेच देखभाल शुल्क आकारण्याचा निर्णय त्यात घेण्यात आलाय। म्हणजे 500 चौरस फुटाची सदनिका आणि 1000 चौरस फुटाची सदनिका असलेल्या दोघांनाही समसमान मेंटेनन्स लागू केला जाईल, असा हा मसुदा सांगतो। मात्र आता उच्च न्यायालयाच्या निकालानं हा मसुदाच अडचणीत आलाय। दरम्यान उच्च न्यायालयात गेलेलं हे प्रकरण काय होतं त्यावर एक नजर टाकूया। पुण्यातील एका निवासी संकुलात 11 इमारतींचा समावेश आहे। त्यात 356हून अधिक सदनिका धारक आहेत। सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळानं सर्वांना समान देखभाल शुल्क आकारलं होतं। याला लहान आकाराच्या फ्लॅट धारकांनी आक्षेप घेऊन पुण्यातील सहकारी न्यायालयात धाव घेतली। मे 2022 मध्ये त्यांची याचिका फेटाळण्यात आली। त्यानंतर त्यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं। त्यावर सदनिकाच्या आकारानुसारच मेंटेनन्स देण्याचा निर्णय हायकोर्टानं दिलाय। फ्लॅट आणि अपार्टमेंट हे शब्द अनेकदा एकमेकांना बदलून वापरले जात असले तरी कायद्यानुसार दोन्हींची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली जाते। महाराष्ट्र मालकी फ्लॅट कायदा 1971 आणि महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी कायदा 1970 अन्वये देखभालीची गणना कशी केली जाते त्यावर हा फरक परिणाम करतो। दरम्यान उच्च न्यायालयाच्या या महत्त्वाच्या निर्णयानंतर सरकारचा नियम मागे घेतला जाणार का? लहान आकाराच्या सदनिका धारकांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।